आता मी समजवणार आहे तुम्हाला की तुम्ही आता समजा रजिस्टर कस्टमर झाले, बिझनेस तुम्ही सुरू केला आहे, 4-5 हजाराची खरेदी केली, तर ते कस्टमर माणूस कधी मोठा नाही होत. तर कोण बनतो मोठा? जो बिझनेसमॅन असतो. बरोबर. तर सिक्रेट काय सांगायचं, का सुरू केलं 90% आणि कसं करायचे 10%. तर मी होतो. ही माझी जर्नी. मला 21-22 वर्षात मार्केटिंग माहीत झालं. त्यावेळेस माझ्याकडे पैसे नव्हते, बिझनेस माहीत नव्हता, कसं नव्हता, विश्वास पण नव्हता. सुरुवात अशी होती. हे फोटो आहेत माझे पहिले. हे सुरुवातीला असे फोटो होते माझे. त्यानंतर बिझनेसमध्ये आल्यावर थोडी लाईफस्टाईल बदल झाली. आता त्या फोटोमध्ये आणि ह्या फोटोमध्ये बदल आहे का नाही? हो, बरोबर. मोठा फरक आहे. ह्या फोटोमध्ये आणि ह्या फोटोमध्ये बदल आहे. हो. इथं बदल आहे. इथं बघा चष्मा आहे, इथं चष्मा नाही आहे. इथं बघा ही लाईफस्टाईल आहे. तर हे सगळं कारण तयार होतं. हे बघा, हे फोटो कसे वाटतात? हो, ओके. हे फोटो कसे वाटतात? हे सगळे ही बिझनेसची ग्रोथ आहे. बरोबर. मग हे का झालं? मी सिरियस झालो. ही माझी लाईफस्टाईल बनली गेली ह्या बिझनेसच्या माध्यमातून. मग हे सगळं होण्याचं कारण काय आहे? मी ह्या बिझनेस सिरियस घेतलं आणि ह्या बिझनेसचा सिरियसनेस समजून बिझनेस सुरू केला. बरोबर. म्हणून हा बिझनेस तयार झाला. हा फोटो कसा वाटतो? छान. मग तिथून तर इथं होण्याचं कारण आहे बिझनेस मला सिरियस करणं गरजेचं आहे. ह्या गाड्या कसे फोटो वाटतात? वाव. ही आत्ता गाडी घेऊन आलो आहे. बरोबर. ही मर्सिडीज आहे, ही मर्सिडीजच आहे. व्हेर्ना, स्विफ्ट, त्यानंतर आणखीन स्कॉर्पिओ, हॅरियर, I-20 ह्या पण गाड्या. ओके. म्हणजे ओव्हरऑल जर बघितलं तर हे फोटो बघितल्यानंतर असं वाटतं का की खरंच लय मोठा बिझनेस आहे बाबा? नाही तर असं वाटतं की खरंच पैसे असतील का? लोकांना डाऊट आहे की होत असेल का, जमत असेल का? नाही, फार मोठा बिझनेस आहे. हे बघा 89 लाखाचा चेक आहे एका महिन्याचा. याचे डिटेल्स इन्कम आहेत. सिक्रेट ऑफ फास्ट ग्रोथ. बघा, मोठा पेआउट मोठ्या टर्नओव्हरमधून येतो. मोठा टर्नओव्हर मोठ्या टीममधून तयार होतो. मोठी टीम तेव्हाच तयार होते जेव्हा लीडर्स LDB घेतात. म्हणजे एक इन्कम आहे आपलं लीडर डेव्हलपमेंट इन्कम. आणि जास्त LDB तेव्हाच होतात जेव्हा सिरियस डिस्ट्रीब्युटरकडे सनेज कॉर्नर असतो, ज्यामुळे अधिक प्रोडक्ट डेमोटेशन होतं, जसं मी केलं, प्रेझेंटेशन होतं आणि फास्ट टीम डुप्लिकेशन होतं. सनेज कॉर्नर. आता मी तुम्हाला काय समजतोय? सनेज कॉर्नर. त्याच्यामुळे काय होईल? डेमोस्ट्रेशन चांगलं होईल, प्रोडक्ट दाखवायला लोकांना होतील. मग इथं काय आहे? प्रत्येक सनेज कॉर्नर म्हणजे एक मिनी बिझनेस सेंटर. जितके जास्त सनेज कॉर्नर तितके जास्त LDB, जितके जास्त LDB तितकी मोठी टीम. टीम, जितकी मोठी टीम तितका मोठा टर्नओव्हर. आणि तितका मोठा टर्नओव्हर तितकाच मोठा पेआउट. पेआउट. मग सनेज कॉर्नर बिझनेस इज बिल्ड बाय एक्सपिरियन्स नॉट एक्सप्लेन. म्हणजे अनुभव दिल्यानंतर बिझनेस बिल्ड होतो. नुसतं बोलून होणार, नाही. सांगून होणार नाही. तर प्रॅक्टिकल करून दाखवलं. जसं आता आपण आज सगळं प्रॅक्टिकल केलं. 2.5 RPV म्हणजे रेग्युलर कस्टमर. बरोबर. आता तुम्ही हे सगळं ऐकल्यानंतर 2,500-3,000 4-5 PV इजीमध्ये कनेक्ट झालात. पण खरा बिझनेस सुरू कधी होईल? 15,000 PV. सनेज कॉर्नर इज अ बिझनेस बिल्डर. लोक बोलण्यावर नाही, वाचा अनुभवावर आणि डेमोवरती विश्वास ठेवतो. जितकी जास्त प्रोडक्ट तुमच्याकडे असतील तितकं क्लोजिंग पॉवर वाढते. वाढेल. यूज, एक्सपिरियन्स, डेमोस्ट्रेशन, ट्रस्ट, ऑर्डर अँड टीम ग्रोथ. टीम ग्रोथ. वाचा. जर गोल्डन लाईन, जर तुमच्याकडे प्रोडक्ट नसतील तर तुम्ही फक्त प्रेझेंटेशन कराल, पण जर तुमच्याकडे सनेज कॉर्नर असेल तर तुम्ही प्रेझेंटेशन सोबत एक्सपिरियन्स देखील द्याल. मग याचा फायदा काय होतो? सनेज कॉर्नरचा बेनिफिट काय आहे? मॅक्झिमम प्रोडक्ट एक्सपिरियन्स. तुम्हाला स्वतःला प्रोडक्ट वापरायला भेटतात, बरोबर. डेमो दाखवू शकतात, टेस्ट देऊ शकतात, स्मेल देऊ शकतात, फील करू शकतात, पाजू शकतात. बरोबर. मग प्रोडक्टच नसतील तुमच्याकडे, तुम्ही लोकांना काही दाखवू शकत नाही. करू शकत. मग व्यवसाय चालू होत नाही. जिथं 5-10 लाख लावून व्यवसाय करतात, मग इथं आपल्याकडे 4-5 हजारात थोडी व्यवसाय सुरू होऊ शकतो हा. कारण की होऊ पण शकतो. मग बोलण्यावर जेवढे विश्वास ठेवतील तेवढेच. मी 10 मधून 1. मग ट्रस्ट बिल्ड फास्ट होतो. म्हणजे याच्यामुळे बिझनेस फास्ट बिल्ड होतो. सनेज कॉर्नरमुळे लोक जेव्हा स्वतः अनुभव घेतात तेव्हा निर्णय अधिक वेगाने घेतात. फास्ट टीम बिल्डिंग म्हणजे प्रत्येक नवीन डिस्ट्रीब्युटर रेडी डेमो किट सोबत बिझनेस सुरू करू शकतो. मग बेटर इन्कममध्ये तुम्ही महिन्याला 1 लाख फास्ट जाऊ शकतात. रँक क्लब फास्ट होतील, डिस्काउंट, बेनिफिट, कॅशबॅक हे सगळे बेनिफिट. आणि मग याच्यामुळे काय होतं? डेली नीड अँड हेल्थ बिझनेस सेंटर तयार होतं आपलं. म्हणजे काय? कस्टमर क्रिएशन, प्रोडक्ट रिझल्ट, बिझनेस प्रेझेंटेशन, टीम बिल्डिंग आणि रिपीट ऑर्डर. मग इम्पॉर्टंट मेसेज काय आहे? 2.5 RPV तुम्हाला फक्त प्रोडक्ट देते, पण 15,000 PV सनेज कॉर्नर तुम्हाला बिझनेस उभा करण्याची ताकद देते. जो लीडर सनेज कॉर्नर तयार करतो तोच फास्ट कंझ्युमर, फास्ट टीम आणि फास्ट इन्कम तयार करतो. आणि नंतर काय आहे? ब्रोशरवर बिझनेस उभा राहत नाही, प्रोडक्ट डेमोस्ट्रेशन आणि रिअल एक्समीवर बिझनेस उभा राहतो. बरोबर. सनेज कॉर्नर हा खर्च नाही, तो तुमच्या यशस्वी जीवनाचा पाया आहे. बरोबर. मग आता मी सनेज कॉर्नर तुम्हाला का सांगतोय?
कारण की सनेज कॉर्नर घेणारा माणूसच हा बिझनेस करू शकतो. कस्टमर लई मोठा पैसा कमवू नाही शकत. बरोबर. मग 7 बेनिफिट आहेत सनेज कॉर्नरची. सनेज कॉर्नर 15,000 रुपये देतो, त्यासाठी तुम्हाला 25 ते 30,000ची खरेदी करावी लागते. म्हणजे सगळे जर प्रॉपरली प्रोडक्ट घ्यायचे असेल तर 30,000 रुपये जाऊ शकतात. मग त्याच्यावर डायरेक्ट डिस्काउंट किती भेटतं? 7,500 ते 9,000. बरोबर. म्हणजे डायरेक्ट इथं 9,000 भेटले. फ्री प्रोडक्ट बोला 5,000 रुपये. 5,000चे. कॅशबॅक किती भेटली? 1,200चे. म्हणजे बँकेत जमा होणार आहे इन्कम. तुमची रँक पण सिनियर डिस्ट्रीब्युटर होणार. तुम्ही आयडीला 8% वर जाणार आयडीमध्ये. ओके. आणि मॅक्झिमम प्रोडक्ट तुमच्याकडे असतील जे वापरू शकतात. लोकांना प्रेझेंटेशन डेमो फील खाऊ घालण्यासाठी टेस्ट करण्यासाठी असतील. रोलिंगसाठी काही लोक इमिजिएट म्हणतील द्या भाऊ प्रोडक्ट, माझा आयडी मारा, मला पैसे द्या. मग आयडी कधी मारणार, प्रोडक्ट कधी देणार, 2-4 दिवस जाणार ना. आपलंच प्रोडक्ट उचलून द्या, त्यांचे पैसे घ्या, आयडी मारा, त्यांचं प्रोडक्ट आपल्याकडे घ्या. ओके. म्हणजे याला म्हणतात रोलिंग करणं. आणि त्यानंतर काही लोक म्हणतात आयडी नको, बिझनेस नको, मला ते प्रोडक्ट दे, घे माझे 1,000 रुपये 1,200 रुपये नाही प्रोडक्ट दे, MRP देऊन टाका, काय अडचण नाहीये. 50% प्रॉफिट. हा म्हणजे डायरेक्ट 4 बेनिफिट ओपन होतात. पण तुमच्याकडे प्रोडक्ट नसेल तर काहीच होणार नाही. काहीच नाही. त्याच्यामुळे आपल्याला प्रोडक्टचे 4 गोष्टी फायद्याच्या असतात. जास्त प्रोडक्ट वापरू शकतो, प्रेझेंटेशन चांगलं होईल, रोलिंग चांगलं होईल आणि सेलिंग चांगलं होईल. याच्यामुळे टीम फास्ट ग्रोथ होईल. आणि नेक्स्ट फायदा म्हणजे काय, तुमच्या टीममध्ये खाली कुठे पण ऑर्डर मारल्या, तुमच्या इन्कमनुसार जर कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला 2400 रुपये पर ऑर्डर जाते. म्हणजे कस्टमर बनले 2.5 RPV आले तर 400 रुपये भेटतील. पण जर त्यांनी सनेज कॉर्नर घेतला आणि बिझनेस केला तर त्याचा सनेज कॉर्नरवर डायरेक्ट 2400 रुपये आपल्याकडे. आलं लक्षात? येस. त्यानंतर इथं पहिल्या महिन्यात आपण जसं की बघितलं की पहिल्या महिन्यात आले इथं 100 रुपये इन्कम, दुसऱ्या महिन्यात 1,600, तिसऱ्या महिन्यात हे आपण तुम्हाला प्लॅनमध्ये मी समजवलं. तर याच्यामध्ये बघितलं तर असं करत करत 4थ्या महिन्यात, 5व्या महिन्यात, 6व्या महिन्यात किती इन्कम झालं? हे 5.5 लाख इन्कम आपण बघितलं. पण हे पहिल्या महिन्यात तुम्ही कस्टमर झाले, पण तुम्हाला हे 4 करण्यासाठीच तुमच्याकडे सनेज कॉर्नर पाहिजे, नाहीतर मी कस्टमर होणारच नाहीत. मग हे इन्कम भेटेल का तुम्हाला? पण मग जर इथं पहिल्याच महिन्यात आले तुम्ही, इथं पहिल्या महिन्यात तुमचा जर सनेज कॉर्नर केला, रजिस्टर कस्टमर सनेज कॉर्नर आले तुम्ही, तर तुमच्याच खरेदीवर किती रुपये भेटले? 1200. आता हे 4 जे रजिस्टर कस्टमर झालेत यांना कस्टमर बनवण्यासाठी इथं 1,600 होतील. पण जेव्हा त्यांना सनेज कॉर्नर देणार आपण तेव्हा तुमचं इन्कम डायरेक्ट 10,000 असेल. मग आता मी आणि तुमच्या टीममध्ये पण 4 लोकांच्या घरी सनेज कॉर्नर आहेत. ते काय करतील? प्रोडक्ट सांगत राहतील, लोकांना कस्टमर बनवतील आणि त्यानंतर त्यांच्या खाली जेव्हा पुन्हा सनेज कॉर्नर येतील तुमचं चेक 38,400. पण हे जर एवढंच थांबलो आपण तर काय होणार? आपल्याकडे त्यांना प्रोडक्ट दाखवायलाच नसणार, म्हणजे हे बनणारच नाही कोणी. ज्याच्याकडे सनेज कॉर्नर तोच हे कस्टमर बनवू शकतो आणि नंतर त्या कस्टमरला म्हणू शकतो बघ बिझनेस करायचा आहे, माझ्यासारखं काम सुरू कर, घे प्रोडक्ट चालू कर. ह्या वेळी जायचं आपल्याला. तिसऱ्या महिन्यात काय होईल? 1,53,000. म्हणजे फक्त टीम थ्रू खाली त्या लोकांनी जर सनेज कॉर्नर अपग्रेड केले तर तुमचं सनेज कॉर्नरवर एवढं इन्कम तयार झालं. जे नाही का लोक आता मॅकडॉनल्ड, येवलेच्या, मिसळ हे फ्रँचायझी देतात ना 5-5, 10-10 लाख रुपये घेऊन, तशा पद्धतीने जाऊ शकतो आपण. 5व्या महिन्यात काय होईल? 6,14,000 बेनिफिट. त्यानंतर बघा 6,41,000. त्यानंतर 7व्या महिन्यात किती होतील? 6व्या महिन्यात किती होतील? 24,57,000. बघा इथं 1,365 लोकात 5.5 लाख आणि इथं 1,365 लोकात 32 लाख. म्हणजे हे नेटवर्क बनण्यासाठी तुम्हाला सनेज कॉर्नरची गरजेचं आहे. आणि सनेज कॉर्नर जेव्हा लोक घेतील तेव्हा इन्कम पण वाढेल आणि कस्टमर नेटवर्क पण वाढेल. पण जर तुम्ही सनेज कॉर्नर नाही घेतला तर तुम्ही लोकांना प्रोडक्टच सांगू शकत नाही, विश्वास देऊ शकत नाही. तुम्ही प्रोडक्ट पण असे चिंगू सारखे वापरणार, काय देऊ भाऊ, काय खाऊ, याला काय करू, मला ते माझं प्रोडक्ट हे संपतंय. तर मग तुम्ही 30,000 रुपये जर ह्या बिझनेसमध्ये 1-2-3 वर्षांनी टाकले तर 3 वर्षामध्ये ह्या 30,000चे 3 लाख 30 लाख पण 1 कोटी पण करू शकतात. आणि हे पैसे काढायचेच नाही, हे पैसे जाऊन द्या ना, खाऊ पिऊ घालण्यात प्रोडक्ट जाऊन द्या. मग आपली महिन्याची खरेदी ती वेगळीच असेल, महिन्याला जी शॉपिंग करायची ना आपल्याला ती वेगळीच ठेवायची, पण हा बिझनेसमधली अमाऊंट बिझनेस करण्यासाठी ठेवायची. आलं लक्षात? आता इथं पर ऑर्डर किती? 2400. काय आवडलं तुम्हाला दोन्हीतून? हे आवडलं भरपूर, सनेज कॉर्नर. कारण की सनेज कॉर्नर गेला तर कस्टमर बनतील आणि खालच्याला पण म्हणते तू पण तुला बिझनेस करायचा तर असं कर, ह्यावेळी आपला बिझनेस जाऊ शकतो. मग पॅसिव्ह इन्कम, येवलेची फ्रँचायझी घ्यायला 10-12 लाख, मिसळ घ्यायला 10-12 लाख, विठ्ठल कामत कमीत कमी 1 करोड, डॉमिनोज पिझ्झा 1.5-2 करोड, हॉटेल 1.5-2 करोड, स्कूलची फ्रँचायझी घ्यायला पण पैसे, क्लासेस, लॅब, पेट्रोल पंप आणि मॉल, ह्या सगळ्या फ्रँचायझीच्या लाखो करोड रुपये लागतात. मग आपल्याकडे जर बघितलं आणि एवढं करून सुद्धा ते पर्सेंटेजवर काम करतात. मग आपल्या बिझनेसमध्ये 1 लाखाचा टर्नओव्हर झाला तुमच्या टीममध्ये खाली कुठं पण ऑर्डर करू तर 10,000 इन्कम, 5 लाखात झालं तर 50 लाख, 1 कोटीत झाला तर 10 लाख आणि 100 कोटी झाला तर 10 कोटी. आणि यासाठी काय आपण करोड रुपये लावलेत का?
बिलकुल बस सनेज कॉर्नरचं डुप्लिकेशन करायचं. Duplication आहे. म्हणजे प्रत्येकाचं घर म्हणजे दुकान, बरोबर प्रत्येकाचं घर म्हणजे आपला मॉल. बरोबर आणि आपल्या खाली जर तो माणूस त्याच्या घरी त्याच्या मित्र नातेवाईकाला प्रोडक्ट देईन आणि त्याच्या दुकानात जेवढा पण माल विकन त्याच्यावर आपल्याला 10% भेटत राहते. बरोबर मग इथं एवढे मी पैसे का कमवतो याचं कारण हे. मग हे बिझनेस ह्या वेळी चालतो. आता फॉर एक्झाम्पल एखादा माणूस आहे बाबा ज्यांनी 500 रुपयाचे 500 रुपयांनी बिझनेस आणले 500 PVने, त्याला 160 लोक जॉईन करावं लागते तर 80,000 PV होतील. म्हणजे आपल्याकडे एक सिल्वर एक रँक आहे, त्याच्यामध्ये सिल्वर तुम्ही एंट्री केले तुम्हाला पुढचे पण इन्कम चालू होतात वेगळे वेगळे. तर 75 रुपयेच पर ऑर्डर भेटल. जर इथं 2,500 PVने 1250 केले 64 लोक लागतील 200 रुपये पर ऑर्डर. 2,500 PVने केली तर 400 रुपये, पण सनेज बास्केटने केली तर 1200 आणि कॉर्नरने केली तर 2500, 2400 ते 2500. होम शॉप आहे आपल्याकडे एक नाव ज्याला 25,000 PV म्हणजे 50,000 लागतात. ज्याचं दुकान आहे, ज्याचं ब्युटी पार्लर आहे, ज्याच्या घरी वॉकिंग कस्टमर आहेत ते लोक होम शॉपिंग सुरू करतात. म्हणजे डायरेक्ट सेटअप असतो त्यांचा, एका ठिकाणी प्रोडक्ट लावतात. पण ज्याचं नाही आहे बाबा कुठं सेटअप तर त्यांनी सनेज कॉर्नरपर्यंतच यावं, त्याच्या पुढे नाही जायचं. आणि एक आयोनायझर आहे आपलं जे मशीन आहे पाण्याचं, ते एक विकलं तुमच्या टीममध्ये तर 15,000 ते 25,000 भेटतात. आणि मोठं मशीन विकलं तर 20,000 ते 30,000 रुपये भेटतात. तुम्ही विका किंवा तुमच्या टीममध्ये विका. एक मशीन कितीला आहे? एक मशीन 1,65,000 एक आहे. ते 1,90,000 ही बाहेर आहे. हां 1,99,000चं आहे MRP, पण ते डिस्ट्रीब्युटर प्राईज 1,65,000 जाते. आणि एक मशीन आहे 2,00,000 काहीतरी 98,000 ते 2,35,000 जातं. ओके. आता आपल्या टीममध्ये मागच्या 3-3.5-4 महिन्यात मला वाटते 1100 प्लस मशीन विकले गेले. म्हणजे एवढे पैसे आहेत. हे पण आहे त्याच्यामुळे तुम्ही त्या मशीनवर पण आपण काम करू शकतो. डेमो बघितला ना 10 लोकांनी तर 2-3 लोक इझीमध्ये मानतात मशीन घ्यायचं. मग हे बेनिफिट वेगळे वेगळे परचेस आहेत. 2,500 PVची खरेदी केली तर तुम्हाला एवढा बेनिफिट. 7,500ला बास्केट म्हणतो, पण माझं रिकमेंडेशन असतं सनेज कॉर्नरवर कामं करा. म्हणजे ज्याच्याकडे जसे आहेत तसे ते लोक कामं करतात बाबा. मग 15,000 PV 25 ते 30,000 म्हणजे 30,000 समजू, हे 9,000 5,000 असं करत करत 15,200चा फायदा 50%ला प्रोडक्ट जातं. आणि तिथं जर बघितलं तर 2,500 PVमध्ये 40% जातं, पण इथं 50% जातं. तर मग आपल्याला बिझनेस पण फास्ट करता येतो. मग आपल्याकडे सगळे बास्केट आहे प्रोडक्टची, हे डेली नीडचे प्रोडक्ट आहेत. जसं हे चेन समजवली तर ह्या चेनमध्ये बघितलं तर हे लोक हे मधले 60% कमवायला 5-10% कमायला करोड रुपये लावतात, लाखो रुपये लावतात. मग जर आपण ह्या बिझनेसमध्ये या मॉड्यूलमध्ये आपण थोडेसे 30,000 रुपये नाही लावले पाहिजे का? मग ट्रॅडिशनल बिझनेसमध्ये इन्व्हेस्टमेंट असते. दुकान टाकायला किती असते ती 5 लाख ते शॉप लागतं, ऑफिस किंवा शॉप. कॉम्पिटिशन आहे, एरिया लिमिट आहे. मुंबईचा माणूस त्याच्या दुकानात पुण्यातला माणूस येणार नाही किराणा घ्यायला. ही रिस्क लॉस होतो कारण की 100 मधले 93 बिझनेस क्लोज होतात, फेल होतात लोक, आणि त्यांनी टाकलेला पैसा पण निघत नाही बाहेर. मग आणि मग इथं काम केलं तरच पैसा एकटेच असतो, फॅमिली परिवारला बसावं लागतं. पण आपल्या बिझनेसमध्ये काय होतं, 30,000 रुपये इन्व्हेस्टमेंट, ऑफिस रेंटची जागा नाही, घरातून चालू, कॉम्पिटिशन काहीच नाही. ज्याला सांगून तो बिझनेस एव्हरीवेअर म्हणजे काय, तुम्ही कुठं पण जॉईन करा, तो त्याच्या दुकानात माल घेतला चालू झाला का धंदा सुरू झाला. म्हणजे भिंत नाही आहे आपल्याला, आणि नंतर रिस्क नाही आहे, आणि पॅसिव्ह इन्कम, हे सगळे बेनिफिट चालू होतात. मग या सगळे बास्केट आहे आपल्या प्रोडक्टची. आणि बघा सनेजमध्ये ट्रॅडिशनल मॉड्यूल आहे, ते शॉपी आहेत, त्यांना 3.5% ते 4% इन्कम भेटतं. त्यासाठी त्यांना 5 लाख ते 25 लाख इन्व्हेस्टमेंट आहे. आपल्याला आहे का? हां. मग सनेजने ऑलरेडी प्रोडक्टमध्ये 50-60 कोटी इन्व्हेस्ट केले आहेत, मॅन्युफॅक्चरिंग आहे, त्यांच्या शॉपीज आहेत. मग आपल्या कस्टमरला तर आपण लगेच प्रोडक्ट देण्यासाठी आपल्या घरात प्रोडक्ट पाहिजे की नाही पाहिजे. मग सनेजच्या शॉपीत कवा न्यायचं, कधी येणार, काय येणार, हाही नाही अवेलेबल एवढ्या प्रोडक्टमधून. तर बेटर वे आपल्या घरातून जर हा बिझनेस ऑपरेट केला तर याला लोकांना करायला लावला तर बिझनेस फास्ट होऊ शकतो. वाचा काय, सनेज कॉर्नर हा खर्च नाही तर बिग टीम बिग टर्नओव्हर आणि बिग पे आउट तयार करणारा ग्रोथ इंजिन आहे. मग सनेजमध्ये काय भेटतं, बिल, क्वालिटी, डिस्काउंट, ऑफर, बोनस आणि इन्कम. म्हणून लोक हे दुकान बदलतात. मग इथलं दुकान आहे, मग सनेजमधून हे पैसे कमायचे असेल तर आपलं पण दुकान सुरू झालं पाहिजे. जसं हे समजलं तुम्हाला की बाबा हे प्रोडक्टपेक्षा ह्या रेटनी याच्यापेक्षा कमी देतोय, ऑफरमध्ये ह्या प्रोडक्ट पडतात, तर एजीमध्ये लोक आपले प्रोडक्ट वापरू शकतात. जर आपल्या टीममध्ये फॉर एक्झाम्पल 1,00,000 लोकांनी एक साबण जरी वापरली आणि त्याच्यावर आपल्याला ॲव्हरेज 10% भेटले तरी 4,20,000 रुपये इन्कम भेटतं एका साबणावर. म्हणजे ज्या प्रोडक्टला आपण छोटं समजतो त्याच्यात लई पैसा आहे. म्हणून मी एवढे डेमो केले ना तुम्हाला, का दाखवले. त्यानंतर बघा, एक टूथपेस्ट 5,90,000 प्रॉफिट बोलतोय मी. तुमच्या टीममध्ये समजा 2-4 वर्षांनी एवढ्या लोकांपर्यंत प्रोडक्ट वापरले गेले तर एवढा पैसा. समजा नाही 1,00,000 10,000 लोकांनी वापरले तरी इथं 60,000 रुपये कुठे गेले आपले महिना. मीठ
1 लाख लोकांनी वापरलं 9.5 लाख. चहा पावडर फक्त चहा बदला 1 लाख लोकांचा 10 लाख रुपये इन्कम. प्रत्येक प्रॉडक्टवरती पॅसिव्ह म्हणजे एवढं इन्कम आहे ना, मग याला तर रिअल बिझनेस म्हणतात ना. नाही तर भांडे विकले, किटली विकली, त्या पहिल्या कंपनीत विकायची तुम्ही, तर ते किटल्या आणि भांडे एकदाच येतात ना लोक, बरोबर. रिपीट घेतात का? पण हे प्रोडक्ट रेग्युलर लागणार. बरोबर. आता बघा, रामदेव बाबाजींनी 40,000 कस्टमर बनवले, 40,000 कोटीचा बिझनेस. मोठं कोण झालं? पतंजली आणि दुकानदार. बरोबर. मग बाबाला तर बायको नाही, पोरं नाही, संसार पण नाही, तरी बाबा फुल बिझनेस करतोय. मग आपल्याला जर एवढे पैशाची गरज आहे तर आपण किती सिरियसली केलं पाहिजे? डाबर 12,000 कोटी, बैद्यनाथ 700 कोटी, युनिरिव्हल 60,000 कोटी, ITC किती 73,000 करोड. मग आता आपल्याकडे वेगळ्या वेगळ्या ऑफर्स असतात. हे आयोनायझरवर काम करणारे लोकपर्यंत आपल्याकडे, त्याच्यामधून पण फार मोठा इन्कम जनरेट होतो. जर आयोनायझर घेऊन आयोनायझर कामं केली तुम्ही तर फार मोठा व्हॅल्यूम जनरेट करू शकतो आपण. आणि हे सगळं का करायचं? कस्टमर मोठा होत नाही, इथं बिझनेस करणारा डिस्ट्रीब्युटर मोठा होतो, जो सनेज कॉर्नरवर काम करतो. मग इथं काय आहे? ड्रीम्स. हे आपले ही लाईफ आहे, हे सगळं आपल्याला पाहिजे. तर सनेजमध्ये इन्कम आहे, त्या इन्कममध्ये बोनस आहेत. या सगळ्या गोष्टीमध्ये सनेजमध्ये 50,000पासून तर 100 कोटीपर्यंत क्लब आहेत. आणि आपली इन्व्हेस्टमेंट तर 30,000ची, ती 2-3 महिन्यात पण रिव्हर्स होऊ शकते काम करायला लागलो आपण तर. आता सध्या मी ह्या क्लबमध्ये आहे, कुठल्या? पिनॅकल क्लबमध्ये. किती? 20 करोड ते 30 करोडच्या क्लबमध्ये आहे इन्कमनी. मागच्या जवळपास जर विचार केला तर 6 वर्ष झालेत, पण खरं मी सांगितलं तुम्हाला 3.5-4 वर्षातच ह्या क्लबला गेलो आहे. आणि टार्गेट इथं द्यायचं आहे, माझे लोक मला या क्लबला आणायचे. हां, मग सनेजमध्ये लोक 5,000, 15-20,000, 25-50,000, लाख, 1.5 लाख, 4-5 लाख, 5 लाख, 35 लाखपर्यंत इन्कम घेणारे लोक पण आहेत. पण मी जेव्हा सुरू केलं तर बिझनेसला, मला पण चेक छोटा चालता. सुरुवात माझी छोटी छोटीच झाली. पण आज बघितलं तर महिना ऑक्टोबर 42 लाख, नोव्हेंबर 54 लाख, 88 लाख, हे स्टेटमेंट, हे सगळे पेआउट्स आहेत. 3 महिन्यात एवढे पैसे आले. मग एवढा सगळा चान्स कशामुळे? एवढं सगळं इन्कम कशामुळे? तर कारण काय आहे? हे सगळं इन्कम मी तुम्हाला प्रेझेंटेशनमध्ये दाखवलं होतं. याचं कारण काय आहे? हा बिझनेस डुप्लिकेशन होऊ राहिला आहे. बघा, 24 डिसेंबरला चेक किती आहे? 46,44,000. आणि 25 डिसेंबरला डबल. का होतं एवढा बिझनेस? काहीतरी प्रोडक्ट भारी असतील ना. हे इन्कम टॅक्स, हे 21-22ला 10च महिने GST काढला होता. 1.55 जवळपास 2 करोड रुपये इन्कम झालं पहिल्याच वर्षी. एवढा स्पीड आहे. आणि त्यावेळेस माझी इन्कम कधी झाली बघा, जुलै महिन्याचं 6,31,000, ऑगस्ट किती 10 लाख, सप्टेंबर 17 लाख, 15 लाख, 18 लाख, 16, 18, 22, 20 अशी चेक्स निघतात. 22-23 किती? 2 करोड, 79 लाख. जवळपास हे इन्कम 3.25 करोडपर्यंत आहे. हे जवळपास 4.25-4.5 करोडपर्यंत आहे. आणि हे इन्कम आहे 4 करोड 18 लाख. आता मी बँक स्टेटमेंट पण दाखवले, मी ITRचं फॉर्म 16A पण दाखवले, रिझल्ट दाखवले. माझ्या टीमचे बघा 3-3 महिन्यात चेक्स 64,30,000 3 महिन्यात. हे अवताडे मॅडम, ह्याच अवताडे मॅडम. ह्या 2 मर्सिडीज वापरतात. मी जे गाडी वापरतो तीच गाडी वापरतात मॅडम. एवढा मोठा पैसा आहे. हे पण 9 मर्सिडीज आहेत. मी एकट्यानं नाही, माझ्या टोटल 9 मर्सिडीज आले आपल्या बिझनेसमध्ये. 1,000 कार आहेत, 300 घरं आहेत. हे 41 लाख, हे 25 लाख, 26 लाख, 23 लाख. आणि टोटल टर्नओव्हर बघा लोकांनी, वेगवेगळे लोक आहेत. 10 कोटीचा, 15 कोटीचा, 15 कोटी, 7 कोटी, 25 कोटी, 50 कोटी, 70 कोटी, 80 कोटी. इथं बघा 35, 75, 100, 250 कोटी. यांनी केला की एवढा. यांनी काय 20, 25, 50 हजारचे प्रोडक्ट घेऊन धंदा सुरू केला. आज टर्नओव्हर झाला. हे गाड्या, हे सगळ्या गाड्या, हे मर्सिडीज, हे घरं, 7,500 प्लस फॉरेन टूर अचीवर, हे गर्दी, असे मीटिंग, असे प्रोग्राम होतात. माझ्या टीममध्ये 3,500 असे लोक आहेत ज्यांनी 1 लाख ते 11 करोड रुपये इन्कम कमवलं. वेलनेस इंडस्ट्रीचं फ्युचर काय? इंडियन बिझनेस टुडे काय म्हणतो? 71% कंझ्युमर टेक न्यूट्रासिटिकल ऑन रेग्युलर बेसिस, मोस्ट विदाउट डॉक्टर ॲडवाईस प्रिस्क्राईब सर्वे. म्हणजे 10 मधले 7 लोक प्रोडक्ट घेतात. 100 कोटी. म्हणजे मेडिकलमध्ये तुम्ही आजारी पडल्यावर तुम्हाला जे लिहून दिलं जातं, व्हिटॅमिन C, व्हिटॅमिन D, मिनरल, मल्टीव्हिटॅमिन, ओमेगा, हेच दिलं जातं. 100%मध्ये 60-70% तुमच्या जेवणातून जात नाही, म्हणून ते मेडिकलवर देऊ राहिले. मग त्यांना जर आपण हे समजवलं, ही सवय लावली, तर आपल्या आरोग्याचे प्रोडक्ट लोक जे खाणार. आणि बघितलं आज 25 कोटी लोक हार्टचे प्रॉब्लेम आहेत, 25 कोटी लोक लठ्ठ आहेत, 18 कोटी लोक ब्लड प्रेशरचे प्रॉब्लेम, 42 कोटी डायबिटीजचे लोक आहेत. हे सगळे वेगवेगळे आजार आहेत. आणि जर बघितलं तर वर्षाला टेंटेटिव्हली 10 लाख करोड ॲन्युअल मार्केट आहे 15,000चं.
हो. फक्त 15,000 आहेत. 15,000वरती. म्हणजे सगळे लोक आजारी पडून राहिलेत आणि मग हॉस्पिटलवरील लोक पैसे कमवतात. आपण आजारी नाही पडून द्यायचं त्यांना. बरोबर. आपले सप्लिमेंट खाऊ घाला. लोक राईट खाऊ नाही राहिले म्हणून आजारी होऊ राहिले. आपण जर लोकांचं खाणं बदललं तर एवढं मोठं पोटेन्शियल आहे. आणि दुसरी गोष्ट पैशाचा प्रॉब्लेम, भरपूर प्रॉब्लेम आहेत लोकांना. इन्कम सोर्स नाही, जॉब भेटत नाही, बिझनेसला पैसे नाहीत, चिडचिड होते, घर वाढलंय, आळशी झालेत, मोबाईल घरामध्ये वाढले. तर अशा लोकांना आपण, आपलं मिशन आहे हेल्थ, चांगले प्रोडक्ट वापरून हेल्थ देऊ आणि चांगले बिझनेस करून ते पैसे कमवतील. आणि मग नंतर हे स्पिरिच्युअलिटीवर आपण हॅपीनेसवर पण बोलतोय, अध्यात्मावर पण बोलतोय. मी कोण आहे, कुठून आलो आहे, दुःख का होतं, कर्म काय आहे, मेल्यानंतर काय, माफ का करावं, माफी का मागावं, याच्यावर पण लई लेक्चर आहेत माझे. आणि सनेजमध्ये सनेज ग्रो होण्याचं कारण आहे स्पिरिच्युअलिटीची. त्याच्यामधून पण लोकांना जागं होतं. जसं तुम्ही काय म्हणले, मी समर्थांना फॉलो करतोय. मग ज्याचे विचार प्युअर आहेत, स्पिरिच्युअलिटी आहे, तेच अशोक सरापर्यंत कनेक्ट होऊ शकतात. बरोबर. हा लक्षात ठेवा. नाहीतर मग हे रेडिएशन टाकलेलं आहे ना, नाहीतर म्हणतात ना मंदिरात भूत येऊ शकत नाहीत, असं पाठ आहे. मग सनेजमध्ये करायचं आहे काय, काही नाही, आपले प्रोडक्ट वापरायचे, शिकायचे. काय शिकायचे, वेगवेगळ्या ट्रेनिंग मिटिंगच्या माध्यमातून हे प्रोडक्ट काय आहे, कसं वापरावं, काय असतं, इन्ग्रेडियंट काय, याचं नॉलेज आलं तर लोकांना तुम्ही राईट प्रेझेंट करू शकतात. आणि नेक्स्ट काय आहे, ह्याच गोष्टी प्रमोट करा, लोकांना कनेक्ट करा, लोकांना समजवा, ॲटोमॅटिक बिझनेस तयार होतो. आणि मग तुम्हाला सपोर्ट काय भेटतो, इथं स्पॉन्सर, टीमवर्क, आपले टूल्स पण येतं. काही ESI आपले ऑफिसमध्ये बसलात ना तुम्ही, इथं पण टूल्स आहेत वेगवेगळे डेमो प्रेझेंटेशन दाखवायला. त्यानंतर सनेजमध्ये मग प्रोडक्टचे बुकलेट भेटतात. आणि ESI म्हणजे काय, इथिकल सक्सेस एज्युकेशन सिस्टम इंडिया, जे तुम्हाला वेगवेगळ्या ट्रेनिंग मिटिंग प्रोव्हाइड करतं. आता बघा सोशल मीडियाला किती डेटा आहे, मला वाटतं 2-3 हजार व्हिडिओ भेटतील तुम्हाला इन्स्टा, फेसबुक आणि यूट्यूबला माझे. एवढा मोठा ब्रँड क्रिएट झाला की तुम्ही मला सोशल मीडियाला आता सध्याला 28 लाख लोक फॉलो करतात फक्त महाराष्ट्रात. मराठी लँग्वेजमध्ये जवळपास 7-8 करोड लोकांपर्यंत माझे व्ह्यूज गेलेत. म्हणजे ऑलरेडी मला ओळखतात लोक मार्केटमध्ये. तर मग ऑलरेडी हा बिझनेस सपोर्ट भेटतो. आणि त्याच्यामुळं बघितलं इथं 2.8 मिलियन फॉलोवर, 90 मिलियनपर्यंत रीच. तर तुम्ही वेगळ्या वेगळ्या अकाउंटवरून सोशल मीडियाला जर कनेक्ट केलं आणि जेव्हा बिझनेस करायला लागतात तर कुठले ना कुठले लोक सनेच्या लोकाला, ESIला मला ओळखणार तुम्हाला भेटतील. आणि याच्यामुळं हा तुमचा सपोर्ट मोठा होऊ शकतो. मग चॉईस आपली आहे, बिझनेस करायचा का नाही करायचा. नाही केला तर काहीच होणार नाही, केला तर लॉस काहीच होणार नाही. मार्केटमध्ये 2-4 लाख टाकून, 1-2 लाख टाकून, दुकान टाकून बंद करण्यापेक्षा हा व्यवसाय लोकांना करायला लावला पाहिजे. आणि प्रॉफिटच प्रॉफिट होऊ शकतो. आणि याच्यामध्ये स्वप्न पूर्ण होतील, ट्रॅव्हलिंग करायला भेटून, फॉरेन टूरला कार भेटू शकते, हाऊस बोनस म्हणजे हाऊस घरं चांगलं घेऊ शकतो. आणि आयुष्यामध्ये हेल्थ, वेल्थ, हॅपीनेस, मिशन गोष्टी सगळं येऊ शकतं. काय आवडलं त्याच्यात, पूर्णच प्लॅन आवडलं. तर मग आता सध्याला काय करायचं, तुम्ही ठरवा, तुम्हाला 2.5 PVने करायचं की सनेज कॉर्नरने करायचं. सनेज कॉर्नर. मग तुम्हाला सनेज कॉर्नरनेच करायचं. का बरं, सनेज कॉर्नर का आवडलं तुम्हाला, 2.5 PV का नाही आवडली? 2,500 मध्ये फक्त प्रोडक्ट घेऊ शकतो, पण सनेज कॉर्नरमुळे मी बिझनेस डेव्हलप करू शकतो. हा, मग सनेज कॉर्नरमुळे काय होणार तुम्हाला वाटतं की प्रोडक्ट अवेलेबल राहतील, मला सगळे वापरायला पण भेटतील, दाखवायला पण भेटतील, आणि लोक पण पटपट इमिजिएट प्रोडक्ट घेतील. आणि जर सनेज कॉर्नर नाही घेतलं तर काय होणार, काहीच करू शकणार नाही, काय बिझनेसच होणार नाही, सांगूच शकत नाही. लोकांना तोंडी सांगून पण पटणार नाही. आणि डेमोसाठी काहीच नसणार माझ्याकडे, तर त्यांना कळणारच नाही की हे प्रोडक्ट कुठल्या लेवलचे, काय कामं करणार ते. म्हणजे जे लोकांना खरंच वाटतं, तुम्हाला असं वाटतं का, ज्या लोकांना खरंच सनेजमध्ये मोठं काम करायचं आहे त्यांनी सनेज कॉर्नर सोबत झालं पाहिजे? यस, वेलकम. यस 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 यस, जोरदार. सो मला असं वाटतंय, जो आत्ता मी सनेज कॉर्नरचं प्रेझेंटेशन समजवलं, सर ऑलरेडी फर्स्ट टाईम आलेत, मी यांना प्लॅन दाखवला आहे आणि प्लॅन दाखवल्यानंतर इमिजिएट सनेज कॉर्नर समजवलं आहे. आणि सर सनेज कॉर्नर करून बिझनेसला सुरुवात करायला लागले. त्यांना कळलं की प्रोडक्ट वापरायला भेटतील, लोकांना दाखवायला, फील द्यायला, डेमो करायला भेटतील, काही प्रोडक्ट रोलिंगला भेटतील आणि काही प्रोडक्ट इमिजिएट लोकांना आपण सेल करू शकतो. त्याच्यामुळे मला वाटतं की सनेज कॉर्नरनीच कामं होऊ शकतात. काय वाटतं तुम्हाला? खरंच तुम्ही नवीनच आहेत ना, पहिल्यांदाच भेटला ना, नाही यांना वाटण काही प्रॅक्टिस चालली काय? नाही, मी पहिल्यांदाच तुम्हाला आलो भेटायला. ते पण लक चांगलं होतं की तुम्ही मला भेटला, प्रॉपर प्लॅन दिला. आणि ग्रेट. मग जर तुम्ही आज हा व्हिडिओ पाहिला असेल, तुम्ही जर सनेज कॉर्नरने सुरू करा आणि त्यानंतर तुम्ही पण तुमच्या टीममध्ये सनेज कॉर्नरने लोकांना अपग्रेड करून त्यांचं काम करा. सरासोबत जो मी प्रेझेंटेशनचा व्हिडिओ केला तिथं सगळे प्रोडक्ट समजवलेत, डेलीचे प्रोडक्ट, हेल्थचे प्रोडक्ट, त्यानंतर प्राईजवर टॉक झाला आहे आमचा, नंतर प्लॅनवर इन्कम कसं भेटतं हे समजलं आहे, आणि नंतर मी सनेज कॉर्नर समजवलं. हे 2च व्हिडिओ तुम्हाला महिन्याला 50,000 1 लाख इन्कमपर्यंत 5-6 महिन्यात पण पोहोचू शकतात जर तुम्ही सिरियस असाल तर. सो आमचं मिशन आहे हेल्थ, वेल्थ, हॅपीनेस.
आणि जर बिझनेस आवडला असेल, व्हिडिओ आवडला असेल, ज्यांनी तुम्हाला लिंक पाठवली त्यांना कॉन्टॅक्ट करा. आणि जर सोशल मीडियावर तुम्ही अननोनली पाहत असाल तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा. वेलकम आहे. थँक्यू.